सिंदखेडा तालुक्यातील रोदाणे येथील कैलासवासी नानाभाऊ पवार यांच्या खून प्रकरणी आरोपींना अटक करा. क्युमाइन क्लब समोर एक दिवसीय धरणे आंदोलन. याबाबत वृत्त असे की सिंदखेडा तालुक्यातील रोदाणे येथील कैलासवासी नानाभाऊ बाबू पवार यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंबासह नातेवाईकांनी उपोषण सुरू केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून पोलीस प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून संबंधित आरोपींचे नातलग हे धमक्या देऊन दहशत निर्माण करीत असल्याने त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा यापुढचे आंदोलन तीव्र स्वरूपाचे करण्यात येईल असे यावेळेस कैलासवासी नानाभाऊ पवार यांच्या कुटुंब व नातेवाईकांकडून मागणी करण्यात आली आहे. यावेळी चित्राबाई नानाभाऊ पवार, कविता निकुम, जडाबाई सोनवणे, सरला पवार, दादाभाऊ पवार, बायदास पवार, दिलीप पवार, शानाभाऊ पवार, भूपेश पवार, उमेश ठाकरे आदी सर्व कैलासवासी नानाभाऊ पवार यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. माझं नाव सरलाबाई शानाभाऊ पवार, रुदाणे, तालुका सिंदखेडा. नानाभाऊ बाबू पवार हे माझे जेठ होते. 7 तारखेला 7/5ला त्यांची घटना झाली. त्या आरोपींनी कुऱ्हाडींनी मारलं, लोखंडी दांडने मारलं आणि निजामपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा 302चा गुन्हा दाखल झालेला आहे. पण अजून एकही आरोपी त्यांनी उचललेला नाही. 13 नावं दिले पण 10 टाकले त्यांनी. मग ते 3 जे सोडून दिले होते त्यांनी, मग ते 3 गावात फिरून आम्हाला दामदुट्ट्या कर राहिले, धमकी देत आहे, डीजे लावून नाचता, म्हणजे आम्हाला खूप खिजवत आहे. मग आम्ही गायकवाड साहेबांना सांगितलं, तुम्ही यांना सोडलं म्हणून आता याचं सांगता. म्हणे एकला तर मारलंच आहे, अजून 2-3ला मारून मगच जेलमध्ये जाऊ म्हणे असं सांगता. मग आम्ही गायकवाड साहेबांना सांगितलं. आम्ही 24-25 तारखेला त्यांना बोलवून एक आरोपीला धरून दिलं. तर ते धरून घेऊन गेले रात्री 2 वाजता आणि सकाळी उठून तर सोडून दिलं. म्हणे त्याची तब्येत बरोबर नाही असे. मग हे पोलीस स्टेशनवाले जर असे करतील तर कसं काय आरोपी सापडेल, कसं काय आम्हाला न्याय मिळेल? आता पण एक सांगा, आम्ही जिल्हाधिकारी SP साहेब यांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे, पण आम्हाला काही न्याय मिळत नाही म्हणून आम्ही आज उपोषणला बसला. तुमची मागणी आमची एवढीच आहे तर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा. आता 20-25 दिवस झाले तरी एकही आरोपी नाही पकडलेला आहे. यांना तात्काळ अटक करा.